चला तर सामन्याला सुरुवात होते आणि मी पद्माकर पाटील पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. संदेश सुरवाडे स्ट्राईकला असतील. हृदेश नॉन स्ट्राईकला. गोलंदाजीची सुरुवात करतील शिवमुद्रा संघाकडून अमोल. नाईट गार्डियन विरुद्ध शिवमुद्रा. ओहो स्टायलिश शॉट. फ्लिक ऑफ द रिस्ट वळवलेलं मनगटाच्या साहाय्याने वाईडिश लॉंग ऑन कडे एकेरी धावेने संदेश सुरवाडे आपलं खातं उघडतोय. आणि आता हृदेश आयकॉन प्लेयर. पहिला चौकार हृदेशच्या बॅटमधून. पहिला चौकार या डावातला. खातं उघडतंय हृदेशचं. आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी. भुस्सावळ. मागच्या सामन्यात चांगली लय दिसलेली होती आणि तीच आता कायम राखतात का ते बघावं लागेल. फुल टॉच चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने चौकार. बघा गती जी असते ती दोन धारी तलवार असते. जर तुमच्याकडे गती आहे, लाईन आणि लेंथ नाही आहे, तर कुठेतरी आपल्याला महागडा गोलंदाज म्हणून कन्सिडर करण्यात येईल. परंतु तुमच्याकडे गती आहे, लाईन लेंथ आहे, त्यावेळेस मात्र तुम्ही किफायती ठरू शकतात, आपल्या संघासाठी गेम चेंजर ठरू शकतात. यावेळेस अतिरिक्त गती प्रदान करण्याच्या नादात अमोल कुठेतरी लाईन आणि लेंथ विसरतोय. दरम्यान दीपक पाटील, जळगाव जिल्हा पोलीस दल, आपलं मनपूर्वक स्वागत. चला नो बॉलचा इशारा आलेला आहे.
लीलाधर खडके वेगवान धाव घेत चेंडू अडवत आहेत. दरम्यान एक धाव मिळते. महेंद्र भोई यांनी एकेरी धाव काढलेली आहे. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, 29 धावा, 3 गडी बाद. चांगला झेल. महेंद्र भोई यांना परतावं लागेल. सादिक यांनी चांगला झेल टिपलेला आहे. करण अभंगे आता संघाला गरज असताना कशी कामगिरी करतात ते बघूया. 29 धावांवर 4 गडी बाद झालेले आहेत. प्रांजल गोलंदाजी मार्कवर, करण स्ट्राईकला. ओ हो इम्प्रोव्हायझेशन आणि सक्सेसफुली इम्प्रोव्हाइज केलेला हा षटकार. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार मिळतोय. भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. भुसावळ प्रीमियर लीग powered by Smiling Needs, Northern Joint Replacement Center, डॉक्टर मनीष चौधरी. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. टॉस का बॉस चे प्रायोजक शिकागो पिझ्झा अँड नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. सुपर 4 अँड विकेट्स ब्रॉट टू यू बाय साई जीवन सुपर शॉप. 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी या स्पर्धेची स्पोर्टिंग पार्टनर. हिरोडकर सराफ, हॉटेल प्रीमियर, किड्स गुरुकुल, प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर, डिव्हाइन टॅटू, हाजी समद अली वेलनेस सेंटर या सर्वांचं या स्पर्धेसाठी सहकार्य लाभतंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव लीलाधर खडके चेंडू अडवत आहेत. मयूर आपलं खातं उघडत आहेत आणि आता स्ट्राईकला असतील गौरव.
हिंदवी स्वराज संघाने आपला एक प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवायचा आहे. वसीम जनाब संघ, वसीम जनाब संघ, आपण आपला एक प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवायचा आहे. चार षटकांची समाप्ती, 40 धावा, 5 गडी बाद. नाईट गार्डियन क्रिकेट क्लब या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला होता. पहिल्या चांगल्या षटकानंतर मात्र पडझडीला सुरुवात झालेली आहे आणि आता 4 षटकात माफ करा, 4 षटकात 40 धावा आणि 5 गडी बाद झालेले आहेत. नाईट गार्डियन क्रिकेट क्लब भुसावळ विरुद्ध शिवमुद्रा फैजपूर हा सामना रंगताना दिसतोय. या स्पर्धेतील विजयी संघाला जो चषक दिला जाईल त्या चषकाचे प्रायोजक वस्त्रोद्योग राज्यमंत्री महाराष्ट्र, भुसावळचे लाडके आमदार सन्माननीय संजय भाऊ सावकारे, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी जे चषक वितरित केले जाणार आहेत त्याचे प्रायोजक सुजितदादा हेमराज भोळे, नगरसेवक नगर परिषद भुसावळ. नाईट गार्डियन संघाचं अर्धशतक आता फलकावर लागलेलं आहे. 6वं षटक सुरू आहे, 5वं षटक सुरू आहे. 53 धावा, 5 गडी बाद. ओ ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल.
5 षटकांची समाप्ती, 61 धावा, 5 गडी बाद. मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. डीप विकेट, सीमा रेषा पार. भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. 13 चेंडू आणि 32 धावांची तुफानी खेळी साकारतोय गौरव चौधरी. आणि गौरव चौधरी यांनी जळगाव जिल्ह्याचं अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे सीझन बॉलवर आणि एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांनी आपली ओळख या अगोदरच निर्माण केलेली आहे. ओहो हो हो, एक्स्ट्रा कव्हर रिझनला फटका चांगला होता, धाव मात्र एकच मिळेल. जबरदस्त प्रदर्शन, वेगवेगळे फटके आपल्या भात्यातून, वेगवेगळे बाण, वेगवेगळे फटके दाखवतोय गौरव. ओ फटका फसलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. सादिक यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि झेल टिपल्यावर सचिन यांच्याशी काय केलेलं आहे ते समजायला मार्ग नाहीये. या सामन्यात सचिन यांच्या गोलंदाजीवर एक झेल सोडून तो षटकार गेलेला होता. त्याचं कुठेतरी फ्रस्ट्रेशन सादिक यांनी सचिन यांच्यावर काढलेलं दिसतंय. नितीन ढिक्क्याव स्ट्राईकला. लीलाधर खडके यांचा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. यष्टीरक्षक क्लीनली गॅदर करू शकलेले नाहीये, परंतु धाव सुद्धा मात्र मिळालेली नाहीये. 6 षटकांची समाप्ती, 68 धावा, 6 गडी बाद.
फटका फसलेला आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक धावतोय, झेल टिपतोय. विनोद राठोड यांनी चांगला झेल टिपलेला आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. राऊडी राठोड या नावाने परिचित क्रिकेट जगतात. वेल कॅच राऊडी राठोड. आणि राहुल माफ करा गौरव चौधरी यांना परतावं लागेल. चांगली खेळी केलेली आपल्या संघासाठी. आणि परतावं लागेल. सचिन पाटील झेल सोडणार नाहीयेत. स्वप्नील महाजन यांचं आगमन झालेलं आहे आणि भुसावळ प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे स्वप्नील महाजन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सहा पूर्णांक 2 षटकात 68 धावा झालेल्या आहेत नाईट गार्डियन संघाच्या आणि 8 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. आकाश टाक आता मैदानात दाखल झालेले आहेत. चला मागच्या सामन्यात आकाश टाक यांना केवळ 2 चेंडू खेळण्याची संधी मिळालेली होती. आता मात्र जवळपास 10 चेंडू शिल्लक आहेत. चला 10 चेंडूत आकाश यांच्या कामगिरीकडे लक्ष राहील. दरम्यान एस स्पोर्टचे सर्वेसर्वा भूषण चित्ते यांचं मनपूर्वक स्वागत. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. सादिक यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या मनगटातली खांद्यातली ताकद या ठिकाणी दाखवतायत सादिक. अक्षय गोलंदाजी मार्कवर. अक्षय घुसिंगे आणि स्ट्राईकला असतील नितीन यांनी टोलवलेला फटका जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा. आणि बघूया पंचांचा इशारा आलेला आहे. भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. चला आकाश यांना फलंदाजीची संधी मिळालेली आहे आणि आकाश यांनी जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर भरतसिंग राजपूत उर्फ भटू भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि मनीष चव्हाण यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. आणि नितीन ढिक्क्याव यांच्या बॅट मधून आलेला आहे हा. तिसऱ्या पंचांना विचारावं लागेल की काय. चला तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते. चौकार असेल आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ. नितीन यांच्या बॅट मधून आलेला दर्जेदार चौकार. अक्षय
शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळेस बॅटवर नीटचा आलेला नाही. फाईन लेगचा व्हॅकंट एरिया. एक धाव घेतलेली आहे, दुसरी घेतात. आकाश तिसरीला कॉल करतात का बघूया. नाही, 2च धावा मिळतील आणि धावसंख्या 81 धावा. 7 षटकांची समाप्ती. चला, आकाशसाठी रवी बारसे यांकडून लागोपाठ 3 षटकार लगावले तर 1001 रुपये. मनीष चव्हाण यांच्याकडून 501 रुपये. भरत सिंग यांच्याकडून 501 रुपये. बंटी कापडणे उर्फ रॉकी यांच्याकडून, बंटी द रॉक्स यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. आणि भूषण चित्ते यांच्याकडून एक ब्रँडेड किट. चला, दीपक सोरोने उर्फ बच्चा उत्सावळ यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक असेल. आकाश टाक यांच्यावर बक्षिसांची लयलूट केली जाते त्यांच्या मित्रमंडळींकडून, त्यांच्या समर्थकांकडून. फुलटा चेंडू अलॉंग द कार्पेट मिडविकेटच्या दिशेने जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय. दरम्यान एक धाव मिळते आकाश यांना. नितीन ऑन स्ट्राईक. नितीन ढिक्क्यावर सामना करतील लीलाधर खडके यांचा. धावसंख्या 82 धावा, 8 गडी बाद. 3 चेंडू शिल्लक. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, चांगला संपर्क मिडविकेटच्या दिशेने. षटकार आकाश ढिक्क्याव यांच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. डीप मिडविकेट सीमा पार. आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. चला तर उद्या भुसावळकर क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी आहे. उद्या बंटी कापडणे उर्फ रॉक्स यांचे सामने आपल्याला बघायला मिळतील. डॉट बॉल. चला, 8 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. नाईट गार्डियन संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित 8 षटकांमध्ये 88 धावा केलेल्या आहेत, 8 गडी बाद. आणि 89 धावांचं लक्ष्य असेल शिवमुद्रा भुसावळ संघासमोर.
अशी स्पर्धा राहिली आहे जिने संपूर्ण जळगाव जिल्ह्याला मात्र एका मैदानावर उतरवलंय आणि आज मात्र या स्पर्धेचा जर बघितलं तर दुसरा दिवस जो की मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कालचा दिवस दावावर राहिलाय शेखर बिडकॉन आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर कंडारी वॉरियर्स या दोन्ही संघांच्या नावावरती. बट आजचा दिवस कोणते ते दोन संघ राहतील जे अंतिम दिवसासाठी आपली जागा बनवतील ही तर येणारी वेळच सांगणार आहे. 48 बॉलमध्ये 89चा पाठलाग, मजा येईल. आयडियल स्कोर आहे, जास्तही नाही कमीही नाही. आणि नक्कीच ज्या रीत्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचमध्ये शिवमुद्रा फैजपूर खेळली आहे, मोठी धावसंख्या मात्र त्यांनी बनवली होती. तर मजा येईल दुसऱ्या डावातही कशा रीत्या आता या धावसंख्येचा पाठलाग होईल हे देखील बघण्यालायक राहणार आहे. स्वागत असेल आपल्या सर्वांचं भुसावळ प्रीमियर लीगच्या थरारमध्ये. चला सलामीची जोडी इकडे मात्र लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची विनंती राहील. क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये सस्ता आहे शिवमुद्रा फैजपूर या संघाचं. आणि बॅटिंगसाठी जर बघितलं तर सलामीचे फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा नक्कीच सर्व आमच्या यस अंपायर मयूर स्कोरर इम्पॅक्ट प्लेयर इकडे मात्र जो की इंट्रोड्यूस केला गेलाय. तर नक्कीच क्रिक हिरोजवर जर बघितलं तर कॉमेंटेटर ऑफ द इयरच्या अवॉर्डसाठी सध्याच्या घडीला वोटिंग लाईन्स ओपन आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणाला मत द्यायचं आहे, सांगायची गरज नाही आहे. चोपड्याचे भूमिपुत्र, नक्कीच जळगाव जिल्ह्याची आन बान शान, अर्थात एक इंटरनॅशनल आवाज पद्माकर दादा पाटील हे मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर त्या नॉमिनेशन लिस्टमध्ये आहे. तर आपल्याला विनंती आहे नक्कीच मात्र आपण तिथे जायचं आहे आणि त्यांना मात्र वोट करायचं आहे. आणि जास्तीत जास्त मतांनी मात्र कॉमेंटेटर ऑफ द इयरचा अवॉर्ड मात्र नक्कीच त्यांच्या नावावर करायचं. जास्तीत जास्त मतांनी मात्र त्यांना विजयी करायचं आहे ही मात्र सर्वांना विनंती राहील. आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काचा आवाज आणि नक्कीच क्रिक हिरोजवर वा जा आणि मत करा पद्माकर दादा पाटील उर्फ पॅडी मास्टर यांना. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना इकडे सुरू होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक पहिल्याच बॉलवर इकडे मात्र जागा बनवली आणि सचिन यांनी जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेगची दिशा इकडे मात्र निवडली आणि जयच्या विरोधात इकडे मात्र पहिल्याच बॉलवर येतोय साई जीवन सुपर शॉपी चौकार. पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला मात्र चांगल्याच इकडे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून लावलं आणि चौकार मात्र येताना इकडे पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे, कारण की आपण आधीच बोललो 89चा पाठलाग आहे. धावा कमी नाहीये जास्तही नाहीये, मापक आहे. बट पॉवर प्ले मध्ये मात्र सचिनला बॅटिंग करावी लागणार आहे. याही वेळेसचा बॉल भिरकावलाय. आता बॉल चाललाय सर डीप मिड विकेट सीमारेषा पार आणि आय गेस बाहेर एका दर्शकाने झेलही पकडलाय. षटकार इकडे मात्र स्कोर काढवा लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॉटेल प्रीमियर सुपर 6 जे की षटकाराचे प्रायोजक आहेत आणि हा फटका आपण बघू शकता. नक्की जर बघितलं तर उजवा पाय तिकडे मात्र पूर्णपणे क्लिअर केला आणि भिरकावून लावलं बॉलला षटकारासाठी 6-6. याही वेळेसचा बॉल हेलिकॉप्टर, काय बॅटिंग करताय मैदानाच्या आतमध्ये सचिन. चौकार षटकार आणि आता वापस चौकार. ताकदीच्या बळावरती इकडे मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजांना रडारवर घेतलंय. नाव आहे सचिन सचिन सचिन. चौकार 4. स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच शिकागो पिझ्झा यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभलंय, जे मात्र या स्पर्धेचे जर बघितलं तर प्राऊड स्पॉन्सर देखील आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून एक विशेष ऑफर जी मात्र खेळाडूंसाठी आहे.
नक्कीच स्पर्धेत जे काही सर्व खेळाडू खेळतात आहे त्यांना एक विशेष कुपन इकडे मात्र दिलं जात आहे शिकागो पिझ्झाच्या माध्यमातून आणि त्यामध्ये आपल्याला 85% ऑफचं ते डिस्काउंट कुपन आहे. तर जे काही खेळाडू असतील त्यांनी मात्र आपलं कुपन इकडे कलेक्ट करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला 209 रुपयांचा रेग्युलर साईजचा पिझ्झा इकडे मात्र 30 रुपयाला मिळणार आहे. 209चा पिझ्झा 30 रुपयाला. आदित्य माळी जर ऐकत असतील तर याच्याकडे लक्ष द्या. 209चा पिझ्झा 30 रुपयाला आहे, तर ते कुपन आपण मात्र कलेक्ट करून घ्यायचं आहे. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 15 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर. 2 बॉल मात्र नक्कीच अजूनही यायचे बाकी आहेत. 44 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 74ची गरज आहे. चांगली बॅटिंग केली आहे सचिनने. याही वेळेचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र काय इरफान देखील मात्र इकडे आगेकूच करताना पाहायला मिळत आहे. कमालीची बॅटिंग, थांबायला तयार नाहीये इरफान इकडे देखील. आणि त्यांनी देखील जर बघितलं तर वैयक्तिक खातं इकडे उघडलंय. थोडासा शॉर्ट ऑफ गुडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता आणि डीप मिड विकेटला मात्र इकडे भिरकावून लावला. धावस्वरूपी जर बघितलं तर 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढली आहे. जबरदस्त बॅटिंग, जलवाई जुंबिश. बघता बघता 5 बॉल मध्ये 19 धावा कधी बनल्या कळलं देखील नाहीये. इरफान शेखच्या बॅटमधनं चौकार आलाय. शेवटचा बॉल. याही वेळेस पायात टाकण्याचा प्रयत्न होता. असाच फटका जो इकडे त्यांनी प्रयत्न करत होते ना नक्कीच नोलूक मारण्याचा, जो मात्र आजच्या दिवसाचा पहिलाच फटका होता जो आदित्य माळी यांच्या विरोधात आला होता इरफानच्या बॅटमधून. बट तदनंतर जर बघितलं तर इकडे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा इकडे मात्र जॅकी स्कोर काढू लागल्यात. 1 ओव्हर 19 रन बिनगडी बाद. अलीकडच्या काळात जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यात प्रीमियर लीगचं क्रिकेट हे मात्र नक्कीच मोठ्या प्रमाणावर खेळलं जात आहे. खेळाडूंना आपण बघतो समाजाचं क्रिकेट गाजवत असताना, तालुक्याचं क्रिकेट गाजवत असताना, गावाचं क्रिकेट गाजवत असताना आजकाल प्रीमियर लीग मध्ये देखील आयकॉन म्हणून संधी मिळतीये आणि आज ती संधी मात्र सचिनला मिळाली आहे आणि सचिन मात्र त्या संधीची वाट लावताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. जबरदस्त बॅटिंग. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला मात्र पुल केलं आणि मैदानाच्या बाहेर गुल केलंय. थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. सचिन म्हणताय दे धक्का आणि घे चक्का. रन संख्या 25. चौक आहे का, माफ करा, 23 धावा. रन संख्या मात्र 23 वरती आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सचिन. 5 बॉल मध्ये जर बघितलं तर बघता बघता 19 वर कधी पोहोचलेत कळलं देखील नाहीये. शॉर्ट चेंडू मात्र तिकडे टाकला होता, त्याला भिरकावून लावलं. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढली आहे. पहिल्याच बॉलवर 4 धावा आल्या होत्या. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. याही वेळेस डीप मिड विकेटला इथे देखील क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न मात्र कमी पडताना पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. आणि दरम्यानच्या काळात जर बघितलं तर चेतन भाऊ पवार यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि चेतन भाऊ पवार यांचं मात्र आम्ही भुसावळ प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं मात्र स्वागत राहील आणि सध्याच्या घडीला सर्व मान्यवर जे येत आहे ते एकच म्हणताय, आम्ही भरत राजपूतच्या बॅटिंगचे फॅन झालो. काल जारी त्या बॅटिंग केली आहे. एकाच ओव्हरमध्ये धागा खोलून टाकला पूर्णपणे. त्याही गोष्टीची चर्चा आहे, कारण की 18 बॉल 47 ची मॅच डायरेक्ट 12 बॉल 13 हे मात्र सध्याच्या घडीला खास चर्चेत आहे. याही वेळेचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटची इकडे मात्र कड लागतीये. क्षेत्ररक्षक मात्र खाशी वेगात चेंडूच्या मागे धावताय आणि जोपर्यंत चेंडूला मात्र इकडे अडवलं जाईल धाव स्वरूपी 1 धाव आणि दुसरीचाही कॉल. दुसरी देखील इकडे मात्र पळून पूर्ण केली आहे आणि 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र 29च्या स्कोरवर जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग आय गेस तिकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जी की दिली गेली आहे. रन संख्या 29 धावा बिनगडी बाद. याही वेळेचा बॉल थांबायला तयार नाही हा खेळाडू. पॉवर प्ले मध्ये मात्र लाजवाब बॅटिंग, तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईनवर तिकडे मात्र खेळाडू तैनात होते. हालाकी चेंडू जोपर्यंत थ्रो करतील 1 धाव
तिकडे मात्र पळून पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण बघतोय 30 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आय गेस जय तिकडे मात्र फिल्डर होते, चांगला एफर्ट त्यांनी मात्र तिकडे लगावला. रन संख्या 30 रन. शेवटचा बॉल, फुलाल्यांचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू मात्र इकडे थर्ड मॅनच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचलेत. धावस्वरूपी जर बघितलं तर धाव मात्र इकडे पळून पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 ओव्हर 32 रन इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवर लागल्या. 2 ओव्हर 32 बिनगडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 36, धावा बनवायच्या 57. 36 बॉल 57 ची गरज. नक्कीच आयोजनात जर बघितलं तर सध्याच्या घडला मनीष भाऊ चव्हाण ज्या रीत्या घड्याळीवर पूर्णपणे नजर ठेवून आहे आणि त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट जी मात्र आजच्या दिवसात राहिलेली आहे ती मात्र लाजवाब आहे. असं म्हटलं तर वक्त किसी का गुलाम नाही होता, हम सब वक्त के गुलाम होते. आणि आज मात्र आपण बघतोय की स्पर्धेत टाइम मॅनेजमेंट अतिशय चांगल्यारीत्या पार पडतंय. हालाकी कालही पडलं होतं दरम्यान काय फुटबॉल इकडे मात्र खेळला गेलाय. दादूलाल परदेशी यांचा पहिला चेंडू, बॅटची लागली कड, चेंडू मात्र मागच्या क्षेत्रात अगदी सनानाना पिरिरिरी सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने 36च्या स्कोर वरती. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये जिकडे बघाल तिकडे मात्र सध्याच्या घडीला धावा येताना पाहायला मिळतात. 10 बॉल मध्ये बघता बघता 30 वरती पोहोचले सचिन. नाव सचिन आहे, हातात बॅट जर बघितली तर साईची. सध्याच्या घडीला आक्रमण चढवत आहे. हो हो हो, खोलवा टप्प्याचा बॉल इकडे मात्र जर बघितलं तर पाय तितके काही खास चालले नाही. मातीची खेळपट्टी नेहमीच जर बघितलं ना तर एक वेगळी मजा घेऊन येते, कारण की आजकाल आपण बघतो सगळीकडे सिमेंटच्या खेळपट्टीचा फॅड आलेला आहे, पण मातीच्या खेळपट्टीची एक बातच निराळी आहे. आणि जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने तुम्हाला मातीच्या खेळपट्ट्या जास्त पाहायला मिळतील. मग जामनेर असो, भुसावळ असो, जळगाव असो. याही वेळेसचा बॉल, दादूलाल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात आहे. चर्चा राहिलेली आहे या खेळाडूच्या नावाची. नक्कीच जर बघितलं तर व्यावसायिक गटाच्या स्पर्धा म्हणा, प्रीमियर लीगच्या स्पर्धा म्हणा, चांगल्यारीत्या मात्र गेल्या 1-2 महिन्यांमध्ये खेळलेले आहेत. आणि या स्पर्धेतही जर बघितलं तर नाईट गार्डियन या संघाकडनं ॲज अ आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेले आहेत. रणसंख्या 36 वर स्थिर. याही वेळेसचा बॉल बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर नक्कीच बॅटची कड घेऊन चौकार आला होता, बट त्याच्यानंतर जर बघितलं तर तिन्हीचे तिन्ही बॉल इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. नाव आहे दादूलाल परदेशी, मॅन फ्रॉम चाळीसगाव. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना दूर दुरून मात्र खेळाडू इकडे दाखल झालेले आहेत. कोणी चाळीसगाववरनं आलंय, कोणी अंबरनेरवरनं आलंय, कोणी जामनेरवरनं आलंय, कोणी यावलवरनं आलंय, कोणी मुक्ताईनगरवरनं आलंय, कोणी इतर परिसरातनं आलंय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मात्र स्वागत असणार आहे. फुलाल्यांचा चेंडू अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र बॉलवर येत आहे. डीप मिड विकेटला चेंडू मात्र तिकडे अडवला जाईल. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावा संख्या मात्र स्कोर कार्डवर पुढे जाते 37 वरती. शेवटचा बॉल मात्र नक्कीच इकडे यायचा बाकी. जामनेरवरनं देखील खासे प्रेक्षक आलेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. नक्कीच गोपाल भाऊ आणि तेजस यांचंही स्वागत. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. अजूनही जर बघितलं तर 5 बॉलमध्ये 5, पहिल्या बॉलवर चौकार येऊन चांगली कामगिरी दादूलाल परदेशी यांची या षटकात. शेवटचा बॉल. हो हो हो, काय बॉल टाकलाय पायातच तिकडे मात्र पूर्णपणे. नक्कीच हरकत, आणि हरकत मध्ये तिकडे मात्र गोलंदाजाला झाली आहे डॉट बॉलची बरकत. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ इकडे पूर्ण आहे. 3 षटकांच्या अखेरीस 37 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत बिनगडी बाद. 37 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. शेवटचे बॉल बाकी आहेत 30, धावा बनवायच्या आहेत 52. प्रेक्षक मात्र खासे आतुर आहेत या आयोजनासाठी. ड्रोन देखील आता मात्र आपण बघू शकतो जो की इकडे दाखल झालाय. प्रेक्षकांना काय पाहिजे? प्रेक्षकांना चांगलं आयोजन पाहिजे, प्रेक्षकांना चांगली स्पर्धा पाहिजे, चांगले खेळाडू पाहिजे, चांगलं मैदान पाहिजे, चांगलं युट्यूब टेलिकास्ट पाहिजे. कारण की नक्कीच मैदानावर जर पोहोचू शकत नाही तर काही का होईना घर बसल्या प्रेक्षकांचा प्रयत्न असतो मॅच घेण्याचा, बट मैदानावरती येऊन मॅच बघण्याचा मजा देखील मात्र काहीतरी वेगळीच असते.
आणि प्रेक्षकही मात्र तोच प्रयत्न करताय. 5 दिवसाची स्पर्धा आहे, काही का होईना, एक दिवस का होईना भुसावळला मात्र चक्कर मारायची आहे आणि मात्र भुसावळ प्रीमियर लीगचा आनंद घ्यायचा आहे. काही काही प्रेक्षक तर दिवस ठरवून बसलेत. काही म्हणताय रविवारी जाऊ, काही म्हणताय शनिवारी जाऊ, काही म्हणताय सोमवारी जाऊ, काही काहींनी जर बघितलं तर फायनलच्या दिवशी अक्षरशः सुट्टी काढलेली आहे या स्पर्धेसाठी. का तर संपूर्ण जिल्ह्याची मात्र ही क्रिकेटमय जत्रा आहे. धावसंख्या जर बघितलं तर सध्याच्या घडीला 37 वर स्थिर, 3 ओव्हरच्या अखेरीस. स्पर्धेच्या आयोजनात आपण बघतोय अक्षय भाऊ पवार असतील, आकाश भाऊ असतील, मनीष सर असतील, आमचे मित्र भरत भाऊ असतील आणि सर्व त्यांच्या मित्र परिवाराने जर बघितलं ना कोणतीच कमी मात्र ठेवलेली नाहीये. एक परंपरा राहिलेली आहे भुसावळ प्रीमियर लीगची देखील की द्यायचं तर बेस्टच द्यायचं. मग किट असो, मैदान असो, ट्रॉफीज असो की बक्षीस असो आणि त्यातल्या त्यात जेवणाची व्यवस्था ही देखील मात्र काही छोटी मोठी गोष्ट नाही. कारण की कोणत्या जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्याला जेवणाची व्यवस्था कुठे पाहायला मिळत नाही. जळगावमध्ये सातत्याने जिथे जिथे चांगले आयोजन आहेत तिथे जेवणाची व्यवस्थाही केली जाते. 37 धावा स्कोर कार्डवर. यावेळेसचा बॉल आता मात्र फटका. इकडे मात्र ओ हो षटकार आलाय, झेल घेतलाय बट सरळ बाउंड्री लाईन वरती तिकडे मात्र पाय होते. चेंडू मात्र सरळ मैदानाच्या आतमध्ये हिलकोरे खात निघून गेलाय 6 धावेंसाठी. नाव सचिन, हातात साईची बॅट आणि सध्याच्या घडीला सचिन म्हणतात आहे आई बाबा आणि साई बाबाची शपथ, जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. हालाकी जेल घेतला तिकडे महेंद्र यांनी, पण तिकडे जर बघितलं तर 6 धावा ज्या देखील त्यांनी पाहायला मिळालाय. महेंद्र भोई जे मात्र तिकडे होते. यावेळेसचा बॉल देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हालाकी तिकडे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजच पोहोचले चेंडूला अडवण्यासाठी. आज मात्र महेंद्र भोई यांनी जर बघितलं ना तर खाशा कॅचेस पकडलाय. मी सकाळच्या मॅच मध्ये देखील म्हटलं होतं की त्यांच्या जर बघितलं तर प्रेमात हा पूर्णपणे चेंडू पडलेला आहे आणि सातत्याने त्यांच्याच हाताचा वेध घेतोय. एक चांगले संघ मालक देखील आहेत. नक्कीच महेंद्र भोई देखील जामनेरला जी हिंदू प्रीमियर लीगची स्पर्धा झाली त्यांच्या संघाने मात्र तिकडे जिंकली होती. भरत राजपूत आणि त्याचबरोबर धीरज भाऊ कोलते यांच्या नेतृत्वात तिकडे मात्र 1 लाखाचा थरार मात्र नक्कीच त्यांनी वापस भुसावळ मध्ये आणला होता. आता मात्र नजरा असतील. चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळूयात आणि इकडे काय नक्कीच हवाई फायर करत इरफान शेख यांच्या बॅटमधनं मात्र धावा येत आहे आणि साई जीवन सुपर शॉपी सुपर चौकार इकडे मात्र येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. साई जीवन सुपर शॉपी जे की या स्पर्धेत विकेटचे आणि चौकारांचे प्रायोजक आहेत आणि सातत्याने इरफान शेख यांनी जर बघितलं ना तर नटराज मुद्रा बनवत आज मात्र खासे फटके खेळले सकाळपासून. फुलाल्यांचा चेंडू डाऊन दी ग्राउंड मात्र खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र पळून पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र वाढेल. 49 धावा या सिंगलच्या मदतीने. संदेश सुरवाडे यांना ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकता सध्याच्या घडीला. हे देखील जर बघितलं तर नाईट गार्डियन संघाचे आयकॉन आहेत. 49 चांगली ओपनिंगची पार्टनरशिप सचिन आणि इरफानची जोडी. शेवटचा बॉल यायचा बाकी. यावेळेसचा बॉल इथे देखील जर बघितलं तर चेंडूवर मोहर लागली आहे SIX6 आणि षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हर 55 शेवटचे बॉल बाकी आहेत 24 आणि धावा बनवायच्या 34. काय बॅटिंग करतात आहे सचिन. आवाज मात्र प्रत्येकाच्या कानावर पडतोय सध्याच्या घडीला. सचिन जबरदस्त बॅटिंग केली आहे या खेळाडूने. मंत्रमुक्त केलंय प्रत्येकाला इकडे मात्र आपल्या बॅटिंगने. चला 4 षटकांच्या अखेरीस 55 धावा लागलेल्या आहेत. विकेटही जर बघितलं तर पूर्णपणे हातात आहे आणि शिवमुद्रा या संघाची मात्र पकड हलकीशी मजबूत जी की या मॅच मध्ये पाहायला मिळते. भुसावळ प्रीमियर लीग जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटला मात्र एका वेगळ्या दिशेने घेऊन जायचं काम करते. कारण की सातत्याने आपण बघतोय जळगाव जिल्ह्यात आता जिल्हास्तरीय प्रीमियर लीगचा थरार मात्र वाढलाय. तळागाळाचे खेळाडू मात्र आता आपल्याला जे की पुढे त्यांनी पाहायला मिळत आहे. अनेक अशी उदाहरणं आहेत गेल्या 1 वर्षात की ज्यांनी मात्र जिल्हास्तरीय प्रीमियर लीग खेळल्या
आणि नक्कीच आपण बघतोय की आज व्यावसायिक गटातही त्यांच्या नावाची मात्र चर्चा आहे, कारण की सातत्याने जळगाव जिल्ह्यात आपण बघतो समाजाचं क्रिकेट मात्र अतिशय चांगल्यारीत्या खेळलं जात आहे. बट ज्या रीत्या या सीझन मध्ये जळगाव जिल्ह्यात क्रिकेट झालंय ना, येणारे दिवस मात्र फार सुखाचे राहणार आहेत जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटर्ससाठी, कारण की स्पर्धा वाढलेल्या आहेत. सुरुवात ज्या रीत्या झाली होती, श्री चषक आपण बघितलं, त्याच्यानंतर जर बघितलं तर नक्कीच पीसीएल, जेपीएल, त्यातल्या त्यात मग जामनेरला आपण बघितली हिंदू प्रीमियर लीग, जीएम चषक. आता जर बघितलं तर भुसावळ प्रीमियर लीग, मारुळला आपण एक सक्सेसफुल टुर्नामेंट बघितली हिंदू मुस्लिम एकता चषकाची. तर प्रत्येक आयोजक इकडे मात्र एक वेगळी भूमिका जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटला मात्र वेगळ्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मात्र बजावतोय. 4 ओव्हर 55 रन. यस, या देखील गोष्टीचा म्हणजे त्यासाठी मारूच्या कमिटीचं खरंच कौतुक झालं पाहिजे, कारण की ती स्पर्धा जर बघितली तर मे जूनची होती, बट त्यांनी ती रखाडली नाही, पूर्ण केली का तर जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी. आणि भुसावळ प्रीमियर लीगचा देखील तोच प्रयत्न आहे की जिल्ह्याचं क्रिकेट इकडे मात्र उंचावलं पाहिजे, स्पर्धा वाढल्या पाहिजे. आणि नो डाऊट भुसावळ प्रीमियर लीग ज्या रीत्या घटली आहे कालच्या दिवसात, आजच्या दिवसात सर्वांच्या नजरा मात्र ओढून घेतल्या या स्पर्धेने. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड मात्र खेळलाय, फिल्डर मात्र तिकडे आहे, चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र येताना पाहायला मिळतीये. धावस्वरूपी जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना जबरदस्त क्रिकेट खेळलं जात आहे. कालही आपण बघितलं मोठमोठ्या धावसंख्या ज्या मात्र बनल्या होत्या, आणि नक्कीच कालचा जर तुम्ही पॉईंट टेबल बघितला ना तर फारशा क्लोज फरकाने मात्र कंडारी वॉरियर्सने जर बघितलं तर तिकडे क्वालिफाय केलं होतं. हो, आता मात्र उडवलाय, इकडे काय फटका मात्र हवेत, झेल मात्र तिकडे होताना पाहायला मिळेल. मयूर यांनी मात्र टिपलाय झेल, आणि इरफान यांच्या मात्र एक शॉर्ट बट स्वीट नॉकचा इकडे अंत होतोय, धक्का लागतोय. विकेट पाहिजे होती आणि दादूलालने मात्र ती विकेट मिळवून दिली आहे. 57 वर पहिला धक्का, बॉल बाकी आहेत 21, धावा बनवायच्या आहेत 32. चला मॅचच्या दिशेने मात्र आपण तत्पूर्वी वळतोय. गोलंदाजीसाठी जर बघितलं तर दादूलालला दाखल केला, आला की दादूलालने प्रभावित केलंय. नक्कीच पहिल्या षटकात आपण बघतोय दादूलाल यांच्या फक्त 5 धावा आल्या होत्या, या षटकात मात्र 2 धावा खर्च करत तिसऱ्या बॉलवर विकेटही मिळवली आहे. आता आपण बघतोय बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद हमजा जे मात्र दाखल झालेले आहेत. 21 बॉलमध्ये 32ची गरज आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल कीपरच्या डोक्यावरनं बघ, क्या बात आहे. फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू आहेत, आणि इकडे काय डायरेक्ट हिट देखील केलाय. फिल्डर कोण आहे, फिल्डर कोण आहे, जे आहेत अगदी टकाटक, नाव त्यांचं आकाश टाक. तिकडे मात्र जे की आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षण करताना, आला की बॅटची कड घेऊन चेंडू मात्र मागच्या दिशेने गेला होता, आणि आकाश यांनी मात्र तो चेंडू अडवला. आणि तदनंतर जर बघितलं तर रॉकेट आर्म थ्रो आकाश यांच्या माध्यमातून इकडे आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील प्रमुख आयोजकांपैकी देखील एक आहेत आकाश. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात ज्या रीत्या तो चेंडू त्यांनी अडवला, आणि जसा अडवला, ज्या आमने अडवला, डायरेक्ट हिट. क्या बात आहे. काही म्हणा, लहानपणी जर बघितलं तर पुरेपूर गोट्या मात्र पुरेपूर खेळलेल्या आहेत, कारण की निशाणा जर बघितला ना तर खासा पक्का आहे आकाश टाक यांचा. आणि आकाशही म्हणतात आहे भाऊ आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. 2 बॉलमध्ये 2 विकेट आल्या, 57 वर 2 स्कोर. 57 वर 2 स्कोर. फुलाल्यांचा चेंडू, ओ हो, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 5 बॉल मध्ये जर बघितलं तर फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत, आणि एक वैयक्तिक आणि एक धावबादची विकेटही या षटकात जोडली आहे. नाव आहे दादूलाल परदेशी. दाखवलं इकडे का अक्षय भाऊ पवार आणि आकाश यांनी मात्र त्यांच्यावरती एवढा भरोसा दाखवलाय ॲज अ आयकॉन म्हणून. चांगली कामगिरी. शेवटचा बॉल, आणि यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत, अजून एक झेल. मॅच इकडे मात्र आता पारड बदलतीये. काय षटक टाकलंय मैदानाच्या आतमध्ये दादूलाल परदेशी. कमालीची गोलंदाजी. अरे काम ऐसा करो कि आपका नाम हो जाए, या फिर नाम ऐसा करो कि आपका काम हो जाए. जबरदस्त गोलंदाजी. धावा खर्च केल्या 2 वैयक्तिक गडी बाद केले, 1 धावबादची विकेट. मॅच मात्र इकडे कलाटणी घेतीये.
18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 32 ची गरज. सामन्याने जर बघितलं तर नक्कीच हलकीशी इकडे मात्र आपली बाजू जी आहे ती आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या दिशेने वळवली आहे. हालाकी 18 बॉल मध्ये 32 पाहिजेत. सचिन सारखा एक सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अक्षय घुसिंगे जे मात्र आपण बघतोय आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. याही खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. मजा येणार आहे. 18 बॉल मध्ये 32चं समीकरण परफेक्ट थ्रिलर. तिसरा सामना खेळतीये टीम शिवमुद्रा फैजपूर. या आधीच्या दोन्ही मॅच मध्ये जर बघितलं तर त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय राहिली आहे. बट या सामन्यावर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर नजर असतील, कारण की आपण बघितलं काल कंडारी वॉरियर्सची टीम क्वालिफाय झाली, बट दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या टीम मध्ये जो रन रेटचा अंतर होता ना तो अतिशय मायनर होता. मिनिमम अंतरावर तिकडे मात्र क्वालिफाय होताना जी की आपल्याला पाहायला मिळाली काल कंडारी वॉरियर्स. तर प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष सध्या. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आले. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र मिळतीये. म्हणजे मागच्या षटकात आपण बघितलं बराच वेळ सचिनला स्ट्राईक मिळाली नाही. याही षटकात पहिल्या बॉलवर स्ट्राईक रोटेट झाली आहे. हालाकी अक्षय घुसिंगे यांच्या क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. नक्की चेंज ऑफ पेस. चांगली गोलंदाजी मयूर यांच्या माध्यमातून होत असताना माहिती आहे त्यांना अक्षय घुसिंगे तिकडे मात्र वेगात येणाऱ्या चेंडूसाठी तयार होते. तर हलकासा जर बघितलं तर कमी गतीने बॉल टाकला, गतीमध्ये परिवर्तन केलं. रनसंख्या 58 वर 3 आहे. यावेळेसचा बॉल काय, आता मात्र पेटंट स्ट्रोक इकडे मात्र पाहायला मिळाला आहे. अक्षय घुसिंगे CR7 यांच्या माध्यमातून अकूट टप्प्याचा बॉल टाकला होता. या आधीच्या चेंडूवर देखील असाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तिकडे मात्र यश मिळालं नाही. आणि इकडे मात्र आपण बघतोय हॉटेल प्रीमियर सुपर 6 जो मात्र येतोय अक्षय घुसिंगे यांच्या बॅटमधनं. 6 धावा मात्र स्कोर कार्डवर जोडत असताना हा देखील खेळाडू मात्र खरंच गेल्या 1 वर्षात जे क्रिकेट यांनी खेळलंय, मग समाजाचं क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेटमध्ये खास करून, कारण की मला ती श्रीराम चषकची स्पर्धा आठवते मागच्या वर्षी जी झाली होती. मांडराच्या ग्राउंडवरती जी बॅटिंग त्यांनी केली होती, खास करून तो महाराणा KKR संघाविरुद्धचा सेमीफायनलचा मॅच सुपर ओव्हर मध्ये नेला होता त्यांनी. याही वेळेसचा बॉल डीप मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र काय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवतील एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, चांगला सामना सुरू आहे. प्रेक्षकांना देखील अशाच मॅच बघायला आवडतात. प्रेक्षकांना काय पाहायचं असतं, प्रेक्षकांना चुरस पाहिजे असती. प्रेक्षकांना काय पाहायचं असतं, मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली पाहिजे, शेवटच्या बॉलपर्यंत गेली पाहिजे, हे पाहिजे असतं. आता काय स्टाईल मध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सचिनसाठी. जबरदस्त बॅटिंग केली आहे या खेळाडूने, मंत्रमुक्त केलंय प्रत्येकाला आपल्या पॉवर हिटिंगने. 21 बॉल मध्ये 52 ची खेळी, 4 षटकार 5 चौकार आणि नक्कीच हुकुमचा इक्का लगावतोय, छक्क्यावर छक्का. जबरदस्त सामना इकडे मात्र बनवलाय. समीकरण मात्र आपण आता बघू शकतो या षटकाराच्या मदतीने हलकस झुकलंय. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड. संदेश सुरवाडे चांगले ऍथलेटिसिझम तिकडे मात्र दाखवलंय. हालाकी इकडे काय बॅकअप बघा, आयुष्य असो की क्रिकेट बॅकअप असणं मात्र गरजेचं आहे, हो की नाही मिस्टर अजय टोनपे. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे आपण बघतोय नक्कीच 2 धावा मात्र मिळताना पाहायला मिळाला. आणि तो षटकार मात्र आपण नक्कीच बघूया जो सचिनच्या बॅटमधून आला होता. 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर इथून पुढे 16 धावेंची जी मात्र गरज आहे. राजमुद्या साऊंड यांचाही आम्ही धन्यवाद मानतो, जे सहकार्य मात्र त्या स्पर्धेला करताय. चला पुढची मॅच नाईट गार्डियन आणि हिंदवी स्वराज यांच्या दरम्यान राहील. या मॅच आता टॉस होईल. या मॅच नंतर 10 मिनिटाचा एक लंच ब्रेक जेवणाचा आणि त्याच्यानंतर लगेच 10 मिनिटात मॅच सुरू. 57 वर 3 स्कोर. 12 बॉल मध्ये 16 ची गरज. गोलंदाजी साठी जर बघितलं तर करेन यांना पाचारण केले गेले.
आखू टप्प्याचा बॉल पुल करत फटका मात्र हवेत आणि फटका गेलाय मैदानाच्या बाहेर. काय बॅटिंग केली जाते लाजवाब. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि विकेट पडल्या 3 बट त्याच्यानंतर दबावच बनू दिला नाही. ज्या रीत्या सचिनने बॅटिंग केली, ज्या रीत्या अक्षयने बॅटिंग केली. आता मात्र 11ची गरज आहे, 10ची गरज आहे, माफ करा. 11 बॉल मध्ये याही वेळेचा बॉल, चेंडूची हवाई यात्रा आणि 6 धाव्यांची मोहर. 2 in 2. आता मात्र केवळ आणि केवळ जर बघितलं तर धावस्वरूपी 4 धाव्यांची गरज आहे. अक्षय घुसिंगे ज्या रीत्या बॅटिंग करतात आहे सध्याच्या घडीला भुसावळचे प्रेक्षक एकच म्हणतात आहे, लय मारतो रे भोयो. या 2 षटकारांच्या मदतीने जर बघितलं तर समीकरण मात्र आता पूर्णपणे खुललंय. 4 धाव्यांची गरज आहे. काय खेळलाय आज सकाळपासनं शिवमुद्रा फैजपूरचा संघ, लाजवाब. फुलाल्यांचा चेंडू, आता मात्र उसळी मिळाली आहे. फटका हवेत आणि फटका गेलाय मैदानाच्या बाहेर. जबरदस्त सामना मात्र इकडे समाप्त केलाय. अक्षय घुसिंगे 12 बॉल मध्ये 16ची गरज होती. 3 बॉल 3 षटकार मारले आणि नक्कीच मॅच मात्र इकडे पूर्ण केली आहे. 7 विकेटने मात्र सामना जिंकलाय. तर चला अभिनंदन, वेल प्लेड अक्षय, वेल प्लेड सचिन आणि अभिनंदन टीम शिवमुद्रा फैजपूर. चला टॉस हिंदवी स्वराज जामनेर आणि नाईट गार्डियन भुसावळ दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र टॉस केला जाईल. जामनेर आणि भुसावळ तसे मात्र